पुन्हा एकदा सांगतो, हे सगळी चुकीचं आहे। मी काल कागदोपत्री हे दाखवून दिलेलं आहे की उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होती त्यावेळेला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी केंद्र सरकारने खाली राज्याकडे पाठवली होती यावरती उद्धव ठाकरे यांनी एक फक्त अभ्यास गट नेमला होता डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या। त्यांच्या शिफारसी आल्याच्या नंतर त्या शिफारसीची अंमलबजावणी करायची नाही करायची, कशी करायची किंवा याचे काय वाईट परिणाम होतील चांगले परिणाम होतील याच्यासाठी पुन्हा एकदा तो अभ्यास गटाकडे पाठवला गेला। त्याचा कुठलाही अहवाल आलेला नाही, त्याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही आणि त्या दरम्यान सरकार गेलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी याच्यामध्ये कुठलीही अंमलबजावणी करण्याचं काम केलेलं नाही। अहो, एक लक्षात ठेवा, जेव्हा नॅशनल स्कूल एज्युकेशन पॉलिसी येते ती कमिटीकडे पाठवण्यासाठी मुख्यमंत्री सही करतात ना, त्यांनी काय सक्तीच्या कायद्यावरती सही केलेली नाहीये। हे गैरसमज आणि त्याला दिशा देण्याचं काम करतायत। त्यांचा राजकीय डाव पूर्णपणे फसलेला आहे आणि म्हणून ते सगळं प्रकरण दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित होते पण ते आता एकत्रित नाहीये, कारण जाहीर सभा होत नाहीये। तुम्ही याच्या बाबतीत निर्णय घेऊ नका, याच्या बाबतीत ते दोघे मिळून ठरवतील आणि त्याच्यानंतरचा निर्णय काय असेल तो जाहीर केला। आता कालच तर झालंय ना, आता एवढी घाई काय, हळूहळू अजून वेळ आहे। पण राज ठाकरे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।